तुमचं स्वप्न आहे का घरात एक गोंडस मुलगी यावी? मला ओपीडीमध्ये कितीतरी जोडपे हा प्रश्न विचारतात का काही सवयी बदलल्यानंतर किंवा डाएटमध्ये काही मॉडिफिकेशन केल्यानंतर मुलगी होऊ शकते का? आज मी खरं ते सांगणार आहे आणि विज्ञानावर आधारित या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. मी गेल्या 18 वर्षापासून स्त्रीरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहेत आणि कितीतरी जोडपी मला हा प्रश्न विचारतात, डॉक्टर काही डाएट, काही पोझिशन, काही तारीख असं काही आहे का ज्याच्याने मुलगी होऊ शकते? मी त्यांना हसून म्हटलं, हो काही गोष्टी तर नक्कीच आहेत, परंतु खात्रीशीर नाही. लिंग निर्धारण कसं ठरतं? लिंग निर्धारण हे पुरुषाच्या स्पर्मवरती ठरतं. जर एक्स स्पर्म असेल तर मुलगी आणि वाय स्पर्म असेल तर मुलगा. स्त्रीकडून एक्स हे गुणसूत्र येतं आणि जे स्पर्म आहेत जर एक्स असेल तर मुलगी निर्धारित होईल आणि जर वाय स्पर्म आलेला असेल तर मुलगा निर्धारित होईल. आता हे कसं ठरेल का एक्स स्पर्म मिळणार आहे का वाय स्पर्म मिळणार आहे? तर डॉक्टर शेटलचा एक सिद्धांत आहे का वाय स्पर्म जे आहेत ते फार जलद गतीने पोहतात आणि कमी वेळ जगतात, जेव्हा की एक्स स्पर्म जो आहे तो थोडा स्लगिश असतो परंतु तो जास्त वेळ टिकतो. त्यामुळे ओव्हुलेशनच्या 2-3 दिवस आधी जर संबंध आलेले असतील तर एक्स स्पर्म हा जास्त वेळ जगू शकतो आणि त्यामुळे मुलगी होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर हे नियोजन करायचं जर असेल तर आपल्याला ओव्हुलेशन केव्हा होणार आहे ते खात्रीशीर माहीत असणं फार गरजेचं असतं. एक डाएट थेअरी पण आहे. जर व्हजायनल pH हे ॲसिडिक असेल तर ॲसिडिक pHमध्ये एक्स स्पर्म हा जास्त चांगल्या प्रकारे जगू शकतो. त्यामुळे जर तुमच्या जेवणामध्ये दही, आवळा, संत्री आणि होल ग्रेन हे जास्त प्रमाणात असेल तर व्हजायनल pH ॲसिडिक होतं आणि त्यामुळे सुद्धा मुलगी होण्याचे चान्सेस जास्त होतात. परंतु लक्षात असू द्या, हे काही खात्रीशीर नाही आहेत, फक्त शक्यता वाढू शकते मुलगी होण्याचे. लाईफस्टाईल टिप्स: नियमित व्यायाम करणं, वजन योग्य प्रमाणात ठेवणं, ओव्हुलेशन ट्रॅक करणं आणि तणावमुक्त जीवन जगणं हे काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहेत. ते जर तुम्ही आत्मसात केले तर गर्भ राहण्याचे चान्सेस फार जास्त असतात. शेटल्स मेथड, डाएट थेअरी आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे सर्व फक्त प्रोबॅबिलिटी वाढवू शकतात मुलगी होण्याची, परंतु हे काही खात्रीशीर नाही आहे. मुलगी हवी आहे हे फार भावनिक आहेत, परंतु त्यामध्ये अंधश्रद्धा नको. मुलगा असो वा मुलगी, योग्य काळजी घेणं फार गरजेचं आहे. नक्कीच मुलगी असेल तर आपल्याला माया, प्रेम ही जी मुलगी देऊ शकते ते मुलाकडून भेटणं शक्य नसतं. जर तुम्ही बाळासाठी प्लॅन करत असाल तर ओव्हुलेशन समजून घ्या, प्रेग्नन्सी प्लॅन करा आणि शांत मनाने पुढे जा. जर आपल्या ओळखीतील कोणी प्रेग्नन्सी प्लॅन करत असेल आणि मुली किंवा मुलगा प्लॅन करत असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना त्याची मदत होईल. आणि याचा पुढील व्हिडिओ आपण मुलगा राहण्यासाठी काय आवश्यकता असते त्यावरती बनवणार आहोत.